मला 14 एप्रिलपूर्वी हा पुतळा कसाही स्मशानाबाहेर काढायचा होता. मला बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही तिथे व्हायला द्यायची नव्हती कुठल्याही परिस्थितीत. मी वाटेल ते केलं असतं. 13 तारीखला मी कुठल्याही टोकाची भूमिका घेतली असताना तो पुतळा काढायला लावला, की एकतर पुतळा स्मशानाच्या बाहेर असेल, नाहीतर मी स्मशानात असेल. जे बाबासाहेबांचा पुतळा हटवा ही मागणी जितकी दुःखद आणि वेदनादायी होती माझ्यासाठी, तितकंच माझ्यासाठी जी सकारात्मक गोष्ट जी मला दिसली, की हा समाज अजूनही व्यवस्थित आमचा समाज ताळ्यावर आहे आणि बाबासाहेबांचा पुतळा तुम्ही कुठेही बसवाल आणि आम्हाला भावनिक ब्लॅकमेल कराल आणि आम्ही तो पचवून घेऊ, हे आम्हाला तुम्ही आमच्या बाबतीत करू नका, हे समाजाने दाखवून दिलं या सगळ्या लोकांना. आणि ही जी मंडळी पैशाच्या जीवावरती राजकारण करून असे पुतळे आणि केंद्र वगैरे करोडो रुपयांची उभे करून जी समाजाला जे भावनिक ब्लॅकमेल करणं आणि आपल्या मागे फिरवण्याचं राजकारण जे करत होते, मला असं वाटतं वैभव, या आंदोलनाने या प्रवृत्तीला सुद्धा एक चाप बसलेला आहे. आंबेडकरी ही कन्सेप्ट माझ्यासाठी प्रचंड विस्तृत आहे, खूप मोठी कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये ह्युमॅनिटी आहे, त्याच्यामध्ये नॉलेज आहे, त्याच्यामध्ये विनम्रता आहे आणि तुमच्यामध्ये ऑनेस्टी आहे, प्रामाणिकपणा आहे. बाबासाहेब आंबेडकरांकडे या जर गोष्टी नसत्या ना वैभव, तर तुझ्या माझ्या पदरात काही पडलं नसतं. ते कितीतरी शिकलेले असते ना, काही तुझ्या माझ्या पदरात पडलं नसतं. ते सुद्धा गेले असते ना त्या वळचणीला काँग्रेस विंग्रेसच्या. तुमचं शिक्षण, तुमचं पद, तुमची पत ही जर समाजाच्या उपयोगाला जर नाही आली, तर त्याची व्हॅल्यू शून्य किंमत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या आयुष्यामधलं त्यांचं शिक्षण, त्यांचं नॉलेज, त्यांना जे जे काही कळलं, त्यांचं ज्ञान, या सगळ्याचा वापर त्यांनी समाजासाठी केला, प्रामाणिकपणे केला. आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी जर डील काही केलं असेल ना पॉलिटिशियन्स लोकांबरोबर, त्यावेळेच्या सरकारांबरोबर, त्यावेळेच्या नेत्यांबरोबर जर त्यांनी काही डील केलं असेल ना, तर तो समाजाचा इंटरेस्टचा फक्त डील केलेला आहे. त्यांनी वैयक्तिक इंटरेस्टचा कुठे डील केलेला आपल्याला दिसत नाही. आणि तिथे त्यांना मिटिंग घेऊन सांगण्यात आलं की पुतळा तर काढावा लागणार आहे, पण तुमचं स्टेटमेंट येणं फार महत्त्वाचं आहे आणि ज्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये हे श्रेय राज असरोणकरला जातं कामा नये. कसल्या प्रकारचं राजकारण करतात ही माणसं? म्हणजे मला वैभव पाणी घ्या. हर एक रूह घायल, हर एक जिस्म प्यासी, निगाहों में उलझन, दिलों में उदासी, ये दुनिया है या आलम बदहवासी, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है, ये दुनिया अगर मिल भी जाए तो क्या है.